हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? तर आज आहे 7 जुलै. जसं की तुम्हाला माहिती आहे माझी डिलिव्हरी डेट जी आहे, ड्यू डेट ती 7 जुलै आहे आणि मला अजूनही पेन स्टार्ट झालेलं नाही आहे. त्यामुळे मम्मी पप्पांना सकाळी बोलवून घेतलं होतं आणि आमचं ठरलेलं जसं डॉक्टरांनी सांगितलं होतं की 7 तारखेला तुम्ही ॲडमिट होऊन जा हॉस्पिटलमध्ये. त्याआधी जर तुम्हाला पेन झालं तर मग त्याआधी येऊन जा. मला काही पेन झालं नाही, त्यामुळे आम्ही पूर्ण प्लॅनिंग केली. सगळं आवरून सावरून आम्ही हॉस्पिटलला जायला निघालो. जिथे माझी ट्रीटमेंट चालू होती तिथेच आम्ही हॉस्पिटलला गेलो आणि ॲडमिशनसाठी इथे वेट करत होतो. ॲडमिशन करून झालं त्यानंतर थोड्या वेळाने डॉक्टरांनी मला इथे एरेंडल तेल दिलं होतं प्यायला. सलाईन वगैरे लावली आणि डिलिव्हरीची जी प्रोसेस आहे ती स्टार्ट केली. डिलिव्हरीची म्हणण्यापेक्षा ज्या कळा येतात लेबर पेन आपलं त्याच्यासाठी प्रोसेस त्यांनी स्टार्ट केली आणि इकडे मला हे एरेंडल तेल जे आहे ते देणं चालू होतं त्यांचं सगळ्यांचं. काळा चहा मागवलेला आणि त्यामध्ये या ज्या 2 बॉटल आहे ज्या मी तुम्हाला दाखवल्या त्या 2 बॉटल मला प्यायच्या होत्या. खरं तर ते मला टेन्शन आलं होतं पिण्याचं की ते कसं लागेल कसं नाही, आणि माझं सगळ्यांना विचारणं चालू होतं की ते खूप तेलकट लागेल का, वास मारेल का, पण नंतर मी पिऊन घेतलं कसं बसं. आणि हॉस्पिटलला जवळजवळ आम्ही 4 वाजेला गेलो होतो. 4च्या नंतरनं मग ॲडमिट वगैरे झाले मी आणि आत्ता मी घरी आहे. त्यामुळे तुम्हाला थोडासा बॅकग्राऊंडला आवाज येईल मी व्हॉईस ओव्हर करताना, कारण माझ्या मम्मीचं काम चालू आहे त्यामुळे. पण ठीक आहे, कारण मला आता दुसऱ्या ठिकाणी नाही म्हणजे जाऊ शकत नाही मी डिलिव्हरी झाल्यामुळे. त्यामुळे अशाच ठिकाणी मी व्हॉईस ओव्हर करते, तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करा. इकडे बघू शकता माझं आणि मम्मीच्या गप्पा चालू आहे, कारण मम्मी माझ्या सोबत हॉस्पिटलला थांबली होती. बाकी रात्री तर एकच जण अलाउड होतं पेशंटसोबत, जास्त जण अलाउड नव्हते. त्यामुळे मम्मी माझ्यासोबत होती आणि आता खूप जास्त रात्र झालेली. मी पूर्ण रात्रभर जागी होते, कारण मला लेबर पेन स्टार्ट झाले होते आणि एवढे जास्त लेबर पेन नव्हते, नॉर्मल होते, पण मला खूप जास्त त्रास होऊ लागला. म्हणून माझं इकडे चक्कर मारणं चालू होतं. डॉक्टरांनी पण सांगितलेलं की थोड्या वेळेला चालत राहा आणि माझं तेच चालू होतं. पूर्ण रात्रभर मला आणि मम्मीला, आम्हा दोघींना पण झोप नव्हती. जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिट आम्ही दोघी झोपलेलो आणि माझ्याबरोबर मम्मीसुद्धा जागी होती. पूर्ण हॉस्पिटलमध्ये मी आणि अजून एक पेशंट होती ती पण चक्कर मारत होती आणि मी पण चक्कर मारत होते. असं आम्हा दोघींचं चालू होतं. ती तिकडनं मी इकडनं. पण शेवटी तिची डिलिव्हरी झाली, पण माझं तसं काही झालं नाही आणि माझ्यासोबत खूप काही गोष्टी घडल्या. आता त्या हळूहळू मी तुमच्यासोबत शेअर करेलच, कदाचित या व्लॉगमध्ये शेअर करेल किंवा मग नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करेल. मी या 2-3 दिवसाचा व्लॉग असं काही प्रॉपर शूट केलेला नाही आहे, फक्त छोट्या क्लिप शूट केल्या आणि त्याच तुमच्यासोबत शेअर करते आहे. कारण मी त्या कंडिशनमध्ये नव्हते की प्रॉपर व्लॉग शूट करावा, तुमच्यासोबत शेअर करावा. आणि मी तसं माझ्या भावाला पण सांगून ठेवलं होतं की थोड्या क्लिप तू घेत चल, म्हणजे मला तुमच्यासोबत त्या शेअर करता येईल आणि मलासुद्धा एक आठवण राहील की बाबा अशा गोष्टी घडल्या होत्या. त्यामुळे मग छोट्या क्लिपचा मी व्लॉग बनवलेला आहे, जो की आत्ताचा तुम्ही बघताय. आणि नेक्स्ट व्लॉगसुद्धा तसंच येणार आहे. प्रॉपर व्लॉग नाही आहे आपला तो कुठलाच बनवलेला. त्यानंतरनं झालं असं की आम्ही दुसऱ्या दिवशी प्रायव्हेट हॉस्पिटलमधून पुन्हा सिव्हिलमध्ये ॲडमिट झालो, कारण माझ्या डिलिव्हरीसाठी काही कॉम्प्लिकेशन्स सांगितले होते डॉक्टरांनी. त्यामुळे मग आम्ही सिव्हिलला गेलो. सिव्हिलला गेल्याच्या नंतरनं हे बघू शकता तुम्ही तिथला काय, म्हणजे तिथली कंडिशन होती, किती जास्त कचरा, तिथली घाण. एक तर मला सिव्हिल हॉस्पिटलचं पहिल्यापासून आवडत नाही, पण माझ्या कॉम्प्लिकेशन्समुळे आम्हाला तिथे जावं लागलं. आणि सिव्हिलला गेल्याच्या नंतरनं तिथेसुद्धा कॉम्प्लिकेशन्स आले. तिथून पुन्हा आम्ही दुसऱ्या प्रायव्हेटला गेलो, म्हणजे जिथे माझी ट्रीटमेंट चालू होती तिथे स्टार्टिंगला गेलो, नंतर सिव्हिलला गेलो आणि आता तिसऱ्याच ठिकाणी आम्ही आलेलो आहे. आणि म्हणजे त्याच्यानंतरनं इकडे आता मला डिलिव्हरी रूममध्ये, म्हणजे मी डिलिव्हरीसाठी मला घेऊन गेले होते आणि इकडे सगळेजण बाहेर वेट करत होते की बाळ केव्हा बाहेर येईल किंवा मी केव्हा बाहेर येईल. आणि खरं तर ह्या सगळ्या गोष्टींचं ना मी अगोदरच सांगून ठेवलं होतं माझ्या भावाला आणि माझ्या एका फ्रेंडला की तुम्ही ना शूट करून ठेवा, कारण मला विजेची रिॲक्शन बघायची होती. जेव्हा तो बेबीला फर्स्ट टाईम बघेल तेव्हा त्याची रिॲक्शन काय असेल ना, ह्या सगळ्या गोष्टी मला कॅप्चर करून ठेवायच्या होत्या. आणि आता तुम्ही बघू शकता विजेची रिॲक्शन काय आहे. माझी मम्मी माझ्या बाळाला घेऊन आलेली आहे पुढे आणि त्यानंतरनं विजेनी त्याला हातामध्ये घेतलं माझ्या बाळाला आणि त्यानंतरनं त्याची जी रिॲक्शन होती ना ती बघून तुम्हाला पण खरंच खूप वेगळं वाटेल, कारण मला तर रडायला चालू होतं ते सगळे व्हिडिओज बघून. मी हे व्हिडिओ नंतरनं बघितले जेव्हा मी माझ्या डिलिव्हरीला 2-3 दिवस झाले होते. आणि हो, मला बेबी बॉय झालेला आहे. खरं तर बेबी गर्लची इच्छा होती माझी, पण ठीक आहे आता बेबी बॉय झालं आहे. आम्ही सगळेजण खूप जास्त खुश आहोत आणि इकडे ह्यांची सगळ्यांची रिॲक्शन ही अशी काहीशी होती. खूप जण थांबलेले, माझे फ्रेंड्स, त्यानंतरनं फॅमिली वगैरे असे सगळेजण
बाहेर थांबले होते. सगळेजण बाळाच्या येण्याचा आनंद सेलिब्रेट करत होते आणि म्हणजे मला अजून तरी बाहेर आणलेलं नव्हतं ऑपरेशन थिएटरमधून. मी आतमध्येच होते आणि इकडे तुम्ही विजयची रिॲक्शन बघू शकता. विजय तर खूप जास्त रडला. मी तरी तुमच्यासोबत पूर्ण व्हिडिओ शेअर केलेला नाही, एकदम छोटीशी क्लिप मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. आणि पूर्ण क्लिप जर शेअर करायची होती ना, तर मला असं वाटत होतं की नको एवढी मोठी क्लिप शेअर करायला, तर मग छोटीशी क्लिप तुमच्यासोबत शेअर केली आहे मी. बघू शकता विजयच्या फेसवरचा आनंद जो काही आहे ना, तो खरंच खूप वेगळा होता. म्हणजे त्याला माहिती नाही आता काय फील होत होतं त्यावेळी. मी पण त्याला अजून विचारलं नाही आहे की तू का रडला काय नाही. इकडे प्रत्येक जणाचा वेगवेगळा आवाज होता, म्हणजे कोण कोण काय काय बोलत होतं ना, कसं खूप जास्त गोंधळ झाला होता. त्याच्यामुळे मी प्रत्येक क्लिप म्यूट केलेली आहे आणि व्हॉइस ओव्हर करते आहे. म्हटलं असंच तुम्हाला व्यवस्थित समजेल आणि जर डायरेक्ट ओरिजिनल क्लिप मी तुमच्यासोबत शेअर केली ना, तर तुम्हाला समजणार नाही. बघू शकता विजयचं अजूनसुद्धा रडणं चालू आहे आणि त्यानंतरनं मग बाळाला घेतलं बाळाच्या मामाने आणि त्याच्या फेसवरचा जो आनंद आहे ना, तो बघू शकता तुम्ही. खूप जास्त इच्छा होती माझ्या भावाची की मुलगा व्हायला पाहिजे आणि तो म्हणतच होता की मुलगा होईल मुलगा होईल आणि शेवटी तेच झालं. तो खूप जास्त हॅप्पी झाला बघू शकता आणि अजून पण तो इतका जास्त हॅप्पी ना, त्याला सारखं सारखं घेत असतो, त्याची काळजी करतो, सगळ्या गोष्टी तो करत असतो. त्यामुळे ते बघून खूप भारी वाटतं मनाला की आपला छोटा भाऊ आपल्या बाळाची काळजी घेतो. आणि खरं तर ही जी मोमेंट असते ना, ती आपण पण बघायला पाहिजे खरं तर, पण ती आपल्याला बघायला मिळत नाही कारण आपण त्यावेळेस बाहेर नसतो, आतमध्ये असतो डिलिव्हरी रूममध्ये आणि त्यामुळे ते सगळं आपल्याला बघायला मिळत नाही. आणि इकडे बघू शकता हे विजयला सगळ्यांनी समजवणं चालू होतं की त्याचे फ्रेंड्स होते, माझे पप्पा वगैरे होते की जाऊ दे रडू नको, छान झालं असं तसं. त्यानंतर ह्यांनी सगळ्यांनी सेलिब्रेशन केलं, सगळे एकमेकांना पेढे खाऊ घालून, जे की मलाच खायला नाही भेटले. आणि बाळ झाल्याच्या नंतरनं बाळाला भेटायला पण खूप जण आले होते, म्हणजे लगेच हॉस्पिटलमध्ये. पण त्यावेळेस मला ते कळलं नाही कोण कोण आलं कोण कोण नाही आलं, कारण मी त्या कंडिशनमध्ये नव्हते. प्रत्येकाला भेटून बोलणं, सगळं व्यवस्थित म्हणजे सांगणं समजवणं वगैरे. तर तुम्हाला पुढे कळेलच कोण कोण आलं होतं कोण कोण नाही. सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते, जेवढं माझ्या भावाने शूट केलं ना तेवढं सगळं शेअर करते. इकडे बघू शकता मी बेडवरती झोपलेली आहे आणि भैया मला पण दाखवतोय, पण मी त्यावेळेस काय बोलत होते मला पण नव्हतं कळत कारण मला खूप जास्त पेन होत होतं. आणि इकडे माझं बाळ छान असं झोपलेलं आहे, त्याला छान यांनी लगेच मच्छरदाणी वगैरे घेऊन आले. आणि हा इकडे माझा मामा पण आला होता बाळाला बघायला लगेच. माझी ताईसुद्धा आली होती, खरं तर तिला मेकअपची ऑर्डर होती. कळताना बोलते ती सगळं कळतं तिला. खाली हे नाही बोले ना, पाय नाही उठलं, बाळ घ्यायला आता झोपला तो पहिला. ते दोरा 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 ते झोप मोडली ना, झोप ते जास्त ना घालताय तिला, ती झोप येऊ नको. जसं मी तुम्हाला बोलले की तिला मेकअपची ऑर्डर होती, त्यामुळे ती काल पण मला जाताना भेटून गेली आणि आत्ता येताना सुद्धा मला भेटते. तिच्यासोबत तिच्या स्टुडंट होत्या, नाही तर ती थांबली असती आणि त्या स्टुडंट असल्यामुळे तिला रिटर्न जावं लागलं. ती येईल मला नंतर भेटायला. आणि इकडे ती खूप जास्त इमोशनल झाली होती माझ्या बाळाला बघून. तिकडे मम्मी तिला समजवत होती की रडू नको, असं नाही तसं नाही, बाकीचे पण सगळे समजवत होते. त्यानंतरनं इकडे विजयची आणि ताईची बेट लागलेली होती या अगोदर की मुलगा झाला तर 1000 रुपये, मुलगी झाली तर असं काहीतरी त्यांची वेगवेगळी बेट लागली होती. तर विजय म्हणत होता मुलगा होईल, ताई म्हणत होती मुलगी होईल, पण मुलगाच झाला. त्यामुळे मग ताईने इकडे 1000 रुपये विजयला देऊन टाकले. आपली पण लागली होती 500 आणि माझ्या डिलिव्हरीच्या
3 दिवसानंतरनं मी हा आत्ता थोडासा व्हिडिओ शूट करते आहे. तुम्ही बघू शकता 3 दिवसात माझा अवतार कसा झाला आहे केसांचा वगैरे. म्हणजे मी पूर्णपणे माझे केस असे विस्कटलेले होते. मी उठली, त्यानंतरनं फ्रेश झाले, आवरलं आणि थोडंसं बरं वाटायला लागलं. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. म्हणजे त्या दुसऱ्या दिवशीचा. इथे आमची पॅकिंग चालू होती कारण आज आम्हाला डिस्चार्ज मिळतो आहे. त्यामुळे मग इकडे चालू होतं आणि मी पण इकडे वॉक करत होते थोडासा, कारण मला डॉक्टरांनी जितका होईल तितका वॉक सांगितला आहे. त्यामुळे मी इकडे वॉक करत होते. आणि मला माहिती नाही आता या व्लॉगमध्ये तुम्हाला काय समजलं आहे, काय नाही समजलं आहे, पण माझ्याकडून जितकं होईल तितकं मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे ऑलरेडी. तर आता बघूयात पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला काय मिळतं आहे, काय नाही. खरं तर मी ठरवलं होतं अगोदर की खूप प्रॉपर व्लॉग असा मी शूट करेल आणि ते एक व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करेल. पण खरं तर ऐन मोमेंटला तसं झालं नाही, कारण माझ्या डिलिव्हरीमध्ये खूप जास्त कॉम्प्लिकेशन्स आले आणि त्या कॉम्प्लिकेशन्समुळे ना मला अजिबात व्लॉग शूट करता नाही आला. तर ते कॉम्प्लिकेशन्स काय होते, काय नाही, परत मी 3 हॉस्पिटल का चेंज केले, ह्या सगळ्या गोष्टी ना मी एका प्रॉपर व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल आणि तो व्लॉग मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल. तर तुम्हाला आत्ता पण बॅकग्राऊंडला थोडासा आवाज येत असेल, कारण माझी मम्मी कॉलवरती बोलते आहे माझ्या मावशीसोबत आणि मी जसं तुम्हाला बोलले मी माहेरी आलेली आहे. आणि त्यामुळे मग आत्ता मला जास्त काही व्लॉग तुमच्यासोबत शेअर करता येतील नाही येतील माहिती नाही, पण व्हॉईस ओव्हर करते आहे ना मी आत्ता, तर मी असं बाजूला जाऊन व्हॉईस ओव्हर नाही करू शकत. त्यामुळे थोडासा बॅकग्राऊंडला आवाज येतो आहे. बाकी हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि बघूयात आता पुढच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत काय शेअर करते आहे. बाकी मला बेबी बॉय झाला आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं मी खूप जास्त सस्पेन्स ठेवत नाही आहे की बेबी बॉय झाला की बेबी गर्ल झाली. इन्स्टाला तर ऑलरेडी मी रिव्हील केलं आहे की बेबी बॉय झाला. यूट्यूबला बाकी होतं, तर आता या व्लॉगमध्ये तुम्हाला समजलंच आहे की मला बेबी बॉय झालेला आहे. बाकी बाळाचं वेट किती भरलं, माझं C-सेक्शन झालं आहे की नॉर्मल झालं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू समजतील. तर चला, हा जो व्लॉग होता तो मी इथेच एंड करते. व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, भेटू आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय.